हाय हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. मी अशोक वावनकर सर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण पॅराजंबल संदर्भात काही नियम पाहिले होते आणि या पॅराजंबलच्याच संदर्भाचं आजचं हे आपलं पुढचं सेशन असणार आहे, जिथे आपण पॅराजंबल संदर्भात असणारे काही महत्त्वाचे आणखी नियम पाहणार आहोत. जसं की पहिल्या नियममध्ये आपण पाहिलं होतं की साधारणपणे इंडेफिनाइट आर्टिकलचं वाक्य आधी असावं, मग डेफिनाइट आर्टिकलचं वाक्य नंतर असावं, किंवा कधी कधी इंडेफिनाइट प्रोनाउनचं वाक्य आधी असावं आणि डेफिनाइट प्रोनाउनचं वाक्य नंतर असावं. अशा काही संदर्भातला आपण अभ्यास केला होता. आजच्या काही या सेशनमध्ये आपण याच पॅराजंबलचे पुढचे काही नियम पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत काही उदाहरणंसुद्धा पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण सगळे नियम पाहून झाल्याच्या नंतर मग आपण जे सराव सत्र सुरू करू, जे की आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील. जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तितके जास्त मार्क आपल्याला पॅराजंबलचे मिळतील किंवा आपले पॅराजंबलच्या संदर्भातले मार्क चुकणार नाहीत. साधारणपणे TCS पॅटर्नमध्ये जे विचारलं जाणारं पॅराजंबल आहे ते तुलनेनं IBPS आणि SSCच्या तुलनेनं काय आहे, सोपं आहे. म्हणजे सहज तुम्हाला उत्तरे सोडवता येऊ शकतात. काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, चला जाऊया. तुम्हाला सगळं स्क्रीनवरती क्लिअर दिसतंय का बघा बरं एकदा. हां ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर दिसते ना. ओके चलो. तर बघा, आजचा आपण पहिला जो नियम पाहणार आहोत त्या नियमाकडे जाऊया. पण तत्पूर्वी आपण काय पाहिलं होतं त्याच्याकडेही जाऊया. उदाहरण आपण हे पाहिले होते ऑलरेडी. आर्टिकलचे उदाहरण पाहिले होते. हे पाहिले होते उदाहरण आपण मागच्या सेशनमध्ये पाहिले होते, बरोबर आहे. आर्टिकलचं उदाहरण पाहिलं होतं. ठीक आहे, पण आधी डायरेक्ट आपण नियमाकडे जाऊया. बघा नियम कसा आहे. हा भाग आपला पहिला झाला होता. इथे एक नियम आहे बघा. बघा इथे एक नियम आहे. जर वाक्यात फायनली असेल, हेन्स असेल, सो असेल, देअरफॉर असेल, ॲटला असेल, अशा शब्दांनी शेवटचे वाक्य असू शकतं. बघा मी काय सांगितलं, हा फुल अँड फायनल नियम नाही होऊ शकणार. पण साधारणपणे जर का वाक्यात एखाद्या फायनल दिला असेल, ॲट लास्ट दिला असेल, देअरफॉर दिला असेल, सिन्स दिला असेल, हेन्स दिला असेल, सो दिला असेल, देअरफॉर दिला असेल, तर ह्या वाक्यानं त्या पॅराग्राफचा एंड केलेला आहे, त्या पॅराग्राफचा शेवट केलेला आहे असा आपल्याला अर्थ अभिप्रेत असतो. मग जर चुकून तुम्हाला कधी असं वाक्य दिसलं फायनली, हेन्स, तर समजून घ्यायचं ते वाक्य शेवटला असलं पाहिजे. त्या हेन्स, देअरफॉर, फायनलीचं, ॲटलाचं वाक्य काय असलं पाहिजे, शेवटला असलं पाहिजे. म्हणजे किमान या ट्रिक्सवरून सुद्धा आपल्याला उत्तर सोडवता येऊ शकतं. बघूया या संदर्भात आपल्याकडे काही वाक्ये आहेत का, या संदर्भात काही बसणारे वाक्य आहेत का. बघा हे पी किंवा टेन्शन हे झाले, आपण झाले पाठीमागे याच्यातसुद्धा नाही काही. मी कुठेतरी वाक्य पाहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. इथे आहे का बघा, नाही. एक कंजक्शनवरलं वाक्य आहे, हे नामावरलं वाक्य आहे. हे कॉमन जे आपल्याला पुढे एक भाग शिकायचा बघा, क्रॉनिकल ऑर्डर, त्याच्यावरती वाक्य आहे बघा. इथं सुद्धा नाही आहे, पण पुढे तरी वाक्य पाहिले मी ते. है ना, जिथं फायनली असेल, ॲट लास्ट असेल, असे वाक्य साधारणपणे काय करतात, शेवटला टाकले जातात. तसे उदाहरण जर नाही आलं तर आपण पुढं सरावामध्ये आपल्याला कुठे ना कुठे ते येणारच आहे. हा बघा इथे एक वाक्य बघा, ते CGLच्या परीक्षेत आहे बघा. मग आता CGLच्या परीक्षा असलं तरी आपल्याला MPSCच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं का नाही, किंवा TCSच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं का नाही, जसं पॅटर्न आता चेंज होत चाललेला आहे. बघा साधारणपणे हे वाक्य बघून घ्या जरा. नेक्स्ट कीप टॅपिंग द पॉट ऑन ऑल साइड अँड ॲट द बॉटम अंटिल द प्लांट लुझन्स. फायनली स्लाइड द प्लांट जेंटली अँड रिमूव्ह द ओल्ड पॉटिंग mix on newspaper. The first thing to do when reporting is to remove the plant from the current pot. Begin by holding the plant gently and turning the pot sideways. आता बघा याला जी कॉमन जी बात असते किंवा कॉमन जी गोष्ट असते किंवा क्रम लावणं आहे की नाही, म्हणजे ABCDचं वाक्य लावायचं आपल्याला, तर जी क्रॉनिकल ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार सुद्धा आपल्याला सोडवता येऊ शकतं. पण जी ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली होती की बाबा जर वाक्यात कुठेतरी फायनली, ॲट लास्ट आहे ना, ॲट द एंड ऑफ आहे ना, किंवा सो, देअरफॉर, हेन्स, अशा कंजक्शननी जर वाक्य जोडून दिलं असेल तर समजून घ्यायचं त्या प्रकारचं वाक्य किंवा ते वाक्य त्या पॅराग्राफच्या एंडिंगला असलं पाहिजे. जसं की इथं बघा फायनली वाक्य दिसते तुम्हाला, म्हणजे इथं शब्द तुम्हाला जो फायनल दिसतोय यावरून तर काय लक्षात आलं आता सांगितल्याप्रमाणे की हे सर वाक्य शेवटला असलं पाहिजे. हे फायनलचं वाक्य शेवटला असलं पाहिजे, म्हणजे 2 अंक शेवटला असलं पाहिजे. तर 2 अंक शेवटला इथं नाही, 2 अंक शेवटला इथं नाही, 2 अंक शेवटला इथं आहे आणि 2 अंक शेवटला इथं आहे. म्हणजे फिक्स एवढं तरी फिक्स करेक्ट आहे की 1 आणि
4 पैकीच तुमचं उत्तर आलं पाहिजे, म्हणजे ए आणि डी पैकीच तुमचं उत्तर असलं पाहिजे. बघूया ए आणि डी पैकी काय. पहिलं 3 ने सुरू झालं पाहिजे का 1 ने सुरू झालं पाहिजे. एकचं वाक्य काय रे, नेक्स्ट. आता कधीही वाक्य नेक्स्ट ने सुरू होत नसतं, लक्षात ठेवायचं. जसं मी सांगितलं पुढं आहे बघा, नेक्स्ट असेल, अँड असेल, आहे ना, देअरफॉर असेल, अशाने कधीही पहिलं वाक्य सुरू होऊ शकत नाही. याचा अर्थ 1 ने वाक्य सुरू होऊ शकत नाही, म्हणजे 1चा वाक्य तुमचा ऑप्शन गेला. राहिलं शिल्लक तुमचं काय 3 4 1 2 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. 3 4 1 2 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. हा सीजीएलमध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे याचाच अर्थ आपण पॅराजम्पलच्या बाबतीत काय शोधतोय, काही ट्रिक शोधतोय, त्या ट्रिकच्या आधारे आपल्याला उत्तर सोडवता येऊ शकतात. म्हणजे वाक्याचा करेक्ट क्रम लागला पाहिजे. द फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट अशी करा, त्यानंतर बिगिन करा, म्हणजे पहिल्यांदा काय करा तर सुरुवात करा. 3च्या नंतर 4 लावा, 4च्या नंतर 1 लावा, कारण पहिली जर गोष्ट ही बिगिन करायची असेल तर नेक्स्ट गोष्ट ही करावी लागेल, म्हणजे 3च्या नंतर 4 लागेल. आणि आता जसं की सांगितलं फायनलचं वाक्य शेवटला आलं पाहिजे, म्हणून या प्रश्न उत्तर असलं पाहिजे 3 4 1 2. ट्रिक्स लक्षात आली का. कशावर काढलं आपण, फायनली हे वाक्याच्या शेवटला आलं पाहिजे, मग फायनली नंबर 2 जागेवर आहे, कळलं का. अशाही वेगवेगळ्या ट्रिक्स आपण यूज करून पॅराजम्पलची उदाहरणं सोडू शकतो. भले कधी कधी आपल्याला पॅराजम्पलच्या पूर्ण शब्दांचा किंवा वाक्यांचा अर्थसुद्धा समजणार नाही, असं होऊ शकतं की नाही. कधी कधी आपल्याला अर्थ समजला नाही तरी आपलं उत्तर बरोबर येऊ शकतात. त्यासाठी अशा काही ट्रिक्स आपल्याला यूज करणं गरजेच्या आहेत. समजलं की उदाहरण. चला आता पुन्हा जाऊया आपण आपल्या नियमाकडं, की नियम काय होता. फायनली, हे, सो, देअरफॉर, ॲट लास्ट अशा शब्दांनी शेवटचे वाक्य असू शकते. बघा, असतेच असं म्हणतो का मी, असतेच असं नाही, असू शकतं, मग किमान आपल्याला तो तरी अंदाज लावता येतो किंवा फायनलीचं वाक्य फायनलच आलं पाहिजे, लास्टचं वाक्य लास्टलाच आलं पाहिजे, बरोबर आहे का. अशा पद्धतीचा हा पॅराजम्पलच्या बाबतीतला तिसरा नियम आहे. चला पुढचा नियम बघूया आपण. पुढे बघा, टेन्सच्या बद्दल बोललो मी. बघा, साधारणपणे नामाचे वाक्य प्रथम आले पाहिजे आणि सर्वनामाचे वाक्य नंतर आले पाहिजे. म्हणजे समजा वाक्य जर असं दिलं असेल, समजा ए ला वाक्य त्याने असं दिलंय, कसं दिलं वाक्य बघा, ए ला वाक्य दिलंय, शी डोनेटेड ब्लड, असं एक वाक्य दिलंय. बीचं वाक्य असं दिलं बघा, शी ऑल्सो wanted to donate her organs, असं एक वाक्य बघा. तिसरं वाक्य बघा, शीतल इज ए कॉलेज गोईंग गर्ल, बरोबर. शीतल इज ए कॉलेज गोईंग गर्ल. आता असे वाक्य आहेत बघा ए बी सीचे, आणि ह्या ए बी सीच्या वाक्याला काय लावायचं, आपल्याला क्रम लावायचा. ए बी सीच्या वाक्याचा काय लावायचा, क्रम लावायचा, किंवा त्याची ऑर्डर बरोबर लावायची. तर साधारणपणे काय सांगितलं मी, पहिल्यांदा वाक्य नामाचं आलं पाहिजे. मग आता इथं बघा, इथं जे वाक्य मी लिहिलंय, इथं काय लिहिलं, सुरुवातीला सर्वनाम लिहिलंय, म्हणजे सुरुवातीला येणार नाही. इथं बी सर्वनाम लिहिलंय, सुरुवातीला येणार नाही. येऊ शकतं जर त्या पूर्ण पॅराग्राफमध्ये कुठंच नाम नाही आलं तर सर्वनामाने वाक्य सुरू होऊ शकतं. पण त्या पूर्ण पॅराग्राफमध्ये जर नामाचा उल्लेख झाला असेल तर आधी नामाचाच उल्लेख केला पाहिजे, वाक्य आलं पाहिजे, मग सर्वनामाचं. जसं की इथं शीतलचं वाक्य, मग इथं 2 जागा शिव आहे, एका जागेवर शीतल आहे. इथं शीतल नसतं तर तुम्ही शीचं वाक्य बरोबर लिहू शकला असत कोणतंही संदर्भानुसार. पण जसं की इथं शीतलचा संदर्भ येऊन गेलेला आहे, म्हणजे नाम ऑलरेडी आलेला आहे, याचा अर्थ पहिल्यांदा मला नामाचं वाक्य लागेल, म्हणजे पहिल्यांदा मला सीचं वाक्य लागेल शीतलचं, बरोबर आहे का. आता पुढं असा नियम आहे, काही कंजक्शन असतात बघा, सिमिलरिटी दर्शवणारे कंजक्शन, आल्सो, ॲज वेल ॲज, आहे ना, नॉट ओनली दिस. तर ह्या गोष्टीनं 2 समान दर्जाच्या गोष्टी जोडल्या जातात. मग शी डोनेटेड ब्लड हे पहिल्यांदा घ्यावं लागेल, आणि मग आल्सो शी वॉन्टेड टू डोनेट वगैरे हर ऑर्गन्स, का पहिल्यांदाच असेल शी आल्सो वॉन्टेड टू डोनेट, नाही, शी डोनेटेड ब्लड, तिने आधी रक्तदान केलं आणि त्याच्यासोबत तिला सगळे अवयवसुद्धा रक्तदान करायचे होते किंवा करायचे आहेत, किंवा तिला करायची इच्छा होती असं म्हणू आपण. म्हणजे आल्सोनं पहिली जी गोष्ट केली तिला जोडायचं आहे. मग पहिली काय गोष्ट केली तिने, डोनेट गोष्ट केलेली, मग सीच्या नंतर काय लागणं गरजेचं आहे, ए लागणं गरजेचं आहे, आणि मग आल्सोचं वाक्य घेणं गरजेचं आहे, जसं की बी. मग उत्तरात क्रम लागला पाहिजे सी, ए आणि मग बी. समजते का. म्हणजे हा जो नियम आहे, साधारणपणे नामाचे वाक्य प्रथम आले पाहिजे व सर्वनामाचे वाक्य नंतर आले पाहिजे. समजते का, समजते का. कधी कधी 2 सर्वनाम येऊ शकतात, हरकत नाही, मग आपल्याला क्रोनिकल ऑर्डर लावायची, क्रोनॉलॉजी लावायची.
पण हा नियम सगळ्यांना कळला का? सगळ्यांना कळला का? ओके, आता चला पुढं. याच्यावरती मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. बघा आता इथं हिचेच वाक्य सगळे, हे नाही सोडता येणार आपल्याला, म्हणजे सोडायचे आपल्याला. पण इथं बघा, इथं आहे बघा हे वाक्य. बघा हे सुद्धा CHSL मधलं होतं, Tier 2 मधलं. बघा वाक्य काय? सिन्स देन पाठक हॅज परफॉर्म इन सेव्हरल प्लेज अँड फिल्म्स. While studying there, he saw Icarus, a play that changed his life forever. Vinay Pathak was pursuing MBA in New York. He decided to change tracks and study drama. एवढं तर फिक्स वाक्य आहे की वाक्य पहिल्यांदा नामाचं आलं पाहिजे, नामाचं आलं पाहिजे. आता इथं नाम बघा कोण आहे? विनय पाठक पूर्ण नाम आहे. आता त्याच्यात पुन्हा आणखी एक गोष्ट सांगतो. जर नामामध्ये फुल फॉर्म आलं तर ते पहिल्यांदा असावं आणि शॉर्ट फॉर्म आलं तर ते नंतर असावं. बरोबर आहे? जसं अशोक आवंतकर पहिल्यांदा आणि मग मिस्टर आवंतकर किंवा मिस्टर अशोक दुसऱ्यांदा. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण नाव आलं पाहिजे आणि दुसऱ्यांदा शॉर्टकटमधलं नाव आलं पाहिजे. मग इथं नुसतं पाठक आहे चालणार नाही. मग मला विनय पाठकचं पहिलं पूर्ण नाव आहे, जो करता आहे, नाम आहे, त्याला आधी घ्यावं लागेल. मी वाक्य इथं हिनं वाक्य लिहू हिचं वाक्य घेऊ शकत नाही, हिचं वाक्य घेऊ शकत नाही, किंवा इथं सुद्धा मी हिचं वाक्य सुरुवातीला घेऊ शकत नाही. म्हणजे सुरुवातीला मी डीचं वाक्य घेऊ शकत नाही, सुरुवातीला मी बीचं वाक्य घेऊ शकत नाही, सुरुवातीला मी डीचं वाक्य घेऊ शकत नाही, कारण याच्यात ही आहे आणि याच्यात ही आहे. म्हणजे डीचं आणि बीचं वाक्य मी सुरुवातीला घेऊ शकत नाही. डीचं कटलं, हे बीचं कटलं, राहिलं इथं सी पासून सुरू होणारं आणि इथं सुद्धा सी पासून सुरू होणारं, जे की माझं पूर्ण नाव विनय पाठकचंच आहे. म्हणजे माझं पहिलं वाक्य सी असलं पाहिजे. माझं पहिलं वाक्य काय असलं पाहिजे? सी असलं पाहिजे. आता सीच्या नंतर बघा, विनय पाठक वॉज परस्युइंग MBA इन न्यूयॉर्क वाईल स्टडिंग देअर. बघा तो काय करतोय? तर अभ्यास करतो MBAचा. कुठं? न्यूयॉर्कमध्ये. तिथं अभ्यास करत असताना, म्हणजे याचाच अर्थ सीच्या नंतर बी लागलं पाहिजे, कारण न्यूयॉर्कमध्ये अभ्यास करतोय ना. मग तिथं अभ्यास करताना मग पुढं काय असेल ते, पण तिथं अभ्यास करताना याचा अर्थ सीच्या नंतर बी आलं पाहिजे, सीच्या नंतर बी आलं पाहिजे. मग बी काय? वाईल स्टडिंग देअर ही सॉ इकस अ प्ले दॅट चेंज हिज लाईफ फॉर एव्हर. त्याने ते नाटक पाहिलं आणि त्याचं अख्खं आयुष्य बदललं. आणि त्याच्यानंतर मग काय? डी, त्यानं डिसाईड केलं चेंज ट्रॅक्स अँड स्टडी ड्रामा. अभ्यास सोडून द्यायचा आणि नाटकात काम करायचं. म्हणजे शेवटला डी आलं पाहिजे. आणि मग अंतिमतः सिन्स देन पाठक हॅज परफॉर्म इन सेव्हरल प्लेज अँड फिल्म्स. त्याच्यानंतर मग पाठकने अनेक नाटक आणि सिनेमामध्ये काम केले. लागला क्रम? म्हणजे जो नियम आहे तो नियम असा आहे की पहिल्यांदा नामाचं वाक्य असावं, त्याच्यात सुद्धा जर पूर्ण नाम असेल तर आधी असावं, नंतर शॉर्टकटचा विचार करू शकता. पण नामाच्या नंतर आधी संदर्भ हा नंतर सर्वनामाचा असला पाहिजे. म्हणून या प्रश्नोत्तर असलं पाहिजे CBDA. आणि हा माझ्या मनचा प्रश्न नाही, हा माझ्या मनचा प्रश्न आहे. तुम्ही आयोगाचे प्रश्नपत्रिका काढू शकता, CHSL मधले Tier 1 Tier 2च्या पेपर काढू शकता. त्यामध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल. समजतंय परंतु तुम्हाला काही अडचण आहे याच्यामध्ये? नाही. मग आता बघा, पहिल्यांदा नामाचं वाक्य असावं. जसं की मी इथं सांगितलं की विनय पाठक बद्दल बोलतो मी. इथं विनय पाठक आहे, इथं फक्त पाठक आहे. हा पाठक नंतरच घ्यायचा आपल्याला. पण विनय पाठकसाठीचं सर्वनाम आपण कुठलं घेतलं? ही. त्याच्यानंतर मग पाठकचा विचार केला, नंतर त्याच्यानंतर सर्वनामाचा विचार होईल. आणि क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये अंतिम गोष्ट हीच असणार आहे. पण आपली इतक्या लांब जायची गरज लागत नाही. आधी नामाचं वाक्य शोधा. समजलं परंतु तुम्हाला? चला, अजून याच्यामध्ये काही गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. जसं की साधारणपणे नामाचे वाक्य प्रथम व सर्वनामाचे वाक्य नंतर असावे. पण इथं मी काय गोष्ट सांगितलं, इथं आणखी एक प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला. बघा, आणखी एक प्लस पॉईंट काय सांगतो, याच्यात उपप्रकार सांगतो. कसा? नाम येताना प्रथम पूर्ण रूपातील नाम, प्रथम पूर्ण रूपातील नाम असावे. पूर्ण रूपातील नाम असावे, हे लक्षात ठेवायचं. पूर्ण रूपातील नाम असावे म्हणजे फुल फॉर्म असावा नामाचा. आणि त्याच्यानंतर जर यूज करायचं असेल तुम्हाला, व नंतर नामाचे तुम्ही संक्षिप्त रूप वापरू शकता. बघा तिथं मग नंतर तुम्ही संक्षिप्त रूप वापरू शकता. नंतर नामाचे संक्षिप्त रूप वापरावे. नंतर नामाचे संक्षिप्त रूप तुम्ही वापरू शकता, शॉर्ट फॉर्म. नंतर नामाचे संक्षिप्त रूप वापरावे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजे जर मी आधी काय केलं असेल बघा, अशोक आवंतकर लिहिलं असेल बघा इथं, अशोक आवंतकरचं वाक्य लिहिलं डॅश.
मग पुढं हीचं वाक्य लिहिलं, ही टीचर्स डॅडचं वाक्य लिहिलं, कारण कर्त्यानंतर सर्वनाम असलं पाहिजे. आणि त्यानंतर लिहिलं फायनली अवंतकर गॉट द बेस्ट टीचर अवॉर्ड, आहे ना. आता इथं सुद्धा अवंतकर नाम असलं तरी हे वाक्य येणार नाही, कारण हे कशाने जोडले वाक्य आपण फायनलीनं, हे वाक्य कशाने जोडलं आपण फायनलीनं, आहे ना. अशोक अवंतकर डॅडॅस वगैरे वाक्य लिहिलं, ही टीचर्स सर्वनाम, नामाच्या नंतर सर्वनामचं वाक्य आलं पाहिजे, पण फायनली जोडल्यामुळं इथं मी शॉर्टकट लिहू शकतो अवंतकर, म्हणून शॉर्टकटचं वाक्य हे नंतर असलं पाहिजे, शॉर्ट फॉर्मचं वाक्य नंतर असलं पाहिजे, फुल फॉर्मचं वाक्य आधी असलं पाहिजे. कळलं का तुम्हाला नियम? सांगा बरी बनतारेने, हे समजतं की व्यवस्थित? आपण पाहतोय पॅरा जंबलची उदाहरणं कसे सोडवायचे त्या संदर्भातलं हे प्रॅक्टिस तुम्हाला मी इथे सांगतो आहे, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि याला मी सांगितलं ना, असं काही नसतं की अंतिम नियम आहेत, अंतिम सत्य असणारे नियम आहेत, असं काही नाही. याच्यात खूप सारी कन्फ्युजनसुद्धा असू शकतात, बरोबर आहे का. पण ॲटलिस्ट आपण काय करू शकतो, ॲटलिस्ट आपण कसं त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. जेव्हा मित्रांनो कुठलेही मार्ग सापडत नाहीत ना, त्यावेळेस आपल्या हातात काय असलं पाहिजे, प्रयत्न करणं हातात असलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. आपण चाललं की आपल्याला कुठं ना कुठं सापडतच. बघा, म्हणजे आपण म्हणतो ना मराठीत, शोधलं तर सापडेल. तुम्ही शोधण्याच्याच भानगडीत पडत नाही तर सापडण्याचा काय दूरपर्यंत संबंध येणार नाही. समजलं का? सो लेडीज अँड जेंटलमन, लेट्स टेक सम मोर एक्झाम्पल्स, बट बिफोर दॅट लेट्स सी वन मोर रूल. एक रूल अजून पाहूया आपण, काय आहे तो बघा. नियम नंबर 4 आहे कंजक्शनचा, आहे ना. आता कंजक्शन हे खूप जास्त मदत करतील तुम्हाला पॅराजंबल सोडवण्यामध्ये, तुम्हाला कंजक्शन खूप जास्त हेल्प करतील किंवा मदत करतील. त्यामध्ये कंजक्शनचे मी काही प्रकार पाडलेत, ए कंजक्शन, बी कंजक्शन, सी कंजक्शन, डी कंजक्शन, जेणेकरून तुम्हाला ते कंजक्शन सोडवणं सोपं जाईल. कंजक्शनहून पॅराजंबल सोडवणं सोपं जातं. बघा काय कंजक्शन आहे, बट, अँड, ॲज वेल ॲज, येट, मोरओव्हर, हाऊएव्हर, टुगेदर विथ चे वाक्य प्रथम येत नाही. चला काय समजलं तुम्हाला याची सांगा. जर तुमच्या वाक्यामध्ये काय लिहिलं असेल रे, बट असेल, अँड असेल, ॲज वेल ॲज असेल, येट असेल, मोर ओव्हर असेल, हाऊएव्हर असेल, टुगेदर विथ असेल, यांना कधीही वाक्य पहिल्यांदा यायचं नाही किंवा यांचं वाक्य कधीही पहिल्यांदा येत नाही. म्हणजे तुम्हाला पॅराजंबल लावायचं आहे, पण त्या पॅराजंबलमध्ये हे कंजक्शननी वाक्य जोडलेले आहेत किंवा कंजक्शननी लिहिलेलं वाक्य आहे. म्हणजे ए वाक्यामध्ये हे अँडने बटने जोडले, बी वाक्यामध्ये अँडने जोडले, सी वाक्यामध्ये ॲज वेल ॲजने जोडले, डी वाक्यामध्ये एटने वाक्य लिहिलेलं आहे. तर यातलं कोणतंही वाक्य तुमच्या क्रमांक 1ला येणार नाही. यांचं कुठलंही वाक्य तुमच्या क्रमांक 1ला येणार नाही. उत्तरापर्यंत जाण्याच्या ट्रिक सांगतो. बऱ्याच जागेवर तुम्हाला ह्या बटचं वाक्य 1 नंबरला तिन्ही पर्यायामध्ये दिलं असेल आणि चौथा पर्याय काहीतरी वेगळा असेल. डोकं न लावता तुमचं उत्तर चौथा पर्याय आहे. का तुम्हाला एवढं तर माहिती की या कंजक्शननं, कनेक्टर्सनं वाक्य प्रथमतः येऊ शकत नाही, सुरुवातीला येऊ शकत नाही किंवा यांनी वाक्याची सुरुवात करता येऊ शकणार नाही. समजलं? खाली बघा. पण जर वाक्यात आल्दो, दो, इन स्पाइट ऑफ, डिस्पाइट ऑफ, आयदर ऑर, नायदर ऑर, ॲज असे वाक्याच्या सुरुवातीला किंवा पॅराग्राफच्या सुरुवातीला तुम्ही वापरू शकता. नायदर मीना नॉर सीता असं म्हणू शकता. आयदर रमेश ऑर गणेश असं तुम्ही लिहू शकता. हे लक्षात ठेवा, यांनी वाक्य सुरू करू शकता तुम्ही. आणि हेही लक्षात ठेवायचं की कंजक्शनच्या जोड्या तुम्हाला माहिती, जर तुमचं नायदरचं आयदरचं असेल तर पुढं वॉरचंच वाक्य जोडलं पाहिजे, नायदरचं असेल तुम्ही नॉरचंच वाक्य जोडलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे करेक्ट लक्षात ठेवायचं. किंवा कुठेतरी नॉर दिलंय तर पुढचं वाक्य सुद्धा तुम्हाला नॉरने जोडता आलं पाहिजे, किंवा ऑर लिहिलंय तर पुढचं वाक्य कुठेतरी तुम्हाला ऑरने जोडता आलं पाहिजे. नॉर किती लिहू शकता, आहे ना. नॉर मीना, नॉर सीता, नॉर गीता, किंवा ऑर राधा, ऑर सीता, ऑर मीना असे तुम्ही कंजक्शनने एका पाठोमाग लिहू शकता. म्हणजे कंजक्शन जोडून जर आले तर जोडलेले कंजक्शनचे वाक्य एकामागे एक असले पाहिजेत. जोडलेल्या कंजक्शनचे वाक्य, ऑरचे वाक्य असेल तर ऑरचे जोडलेले एकत्र आले पाहिजेत, अँड असेल तर अँडचे जोडलेले वाक्य एकत्र आले पाहिजेत. थोडक्यात काय, यानं वाक्य तुम्ही सुरू करू शकता, या कंजक्शनने तुम्ही वाक्य सुरू करणार नाही, हे लक्षात ठेवा. आता बघा याच्यावर काही उदाहरण आपल्याला घेता येतात का, चेक करूया. याच्यात कुठतरी उदाहरण पाहिले मी. याच्यात सुद्धा आपल्याला काही उदाहरणं सोडवता येऊ शकतात. याच्यात सुद्धा आपल्याला काही उदाहरणं सोडवता येऊ शकतात. किंवा एक एक शोधण्यापेक्षा ना आपण एकदा पूर्ण नियम पाहून घेऊ आणि मग एक उदाहरण इथं सोडू शकतो, आहे ना. मग एक वाक्य आपण इथं सोडू शकतो.
अरे कुठे गेलं ते? ठीक आहे. हा बाई, हे एक वाक्य बघा, याच्यात एक वाक्य आहे म्हाडा 2022 मधलं. हे एक वाक्य बघा, तुम्हाला याच्यात आणखी क्लिअर करेल. हे वाक्य बघा, त्यांनी S1चं वाक्य आपल्याला दिलंय आणि S6चं वाक्य दिलं आपल्याला. मी सांगितलं पॅटर्न मागच्या सेशनमध्ये सांगितलं की TCSचा आणि पॅराजम्बलचा एक पॅटर्न असतो की S1चं वाक्य, S6चं वाक्य, म्हणजे वाक्य क्रमांक 1 आणि वाक्य क्रमांक 6 असे त्यांनी ऑलरेडी दिले असतात आणि मधले 4 आपल्याला सिक्वेन्सनी बरोबर लावायचे असतात. त्यातलंच हे एक वाक्य बघा, वेस्टर्न हिलिंग modalities have long worked on the core assumption that humans are essentially machines. ह्युमन्स बद्दल बोलतोय वाक्य सुरुवातीला. शेवटला काय म्हणतं, इन रियालिटी इट सीम्स ह्युमन इलनेस आर मल्टी फेसेटेड कॉम्प्लेक्स अँड डायनामिक. इथं सुद्धा ह्युमन बद्दल हे वाक्य बोलतोय, म्हणजे ह्युमननी सुरू केलं, ह्युमननी एंड केलेलं आहे. ह्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं वाक्य बघा, यू रिपेअर, बघा यू रिपेअर ऑर, इथे एक ऑरचं वाक्य बघा, यू रिपेअर ऑर रिप्लेस द राईट पार्ट. बरोबर आहे, you repair or replace the right part or you get the levels of fluids, or you get the levels of fluid. मी सांगा, or ने डायरेक्ट वाक्य सुरू करू शकतो का रे? मी डायरेक्ट or ने वाक्य सुरू करू शकत नाही, पण or ला असणारं वाक्य कनेक्ट करू शकतो. मी डायरेक्ट or ने सुरू करू शकत नाही, पण or ला जोडलेलं वाक्य मी पुन्हा त्याला कनेक्ट करू शकतो. म्हणजे कसं, यू रिपेअर ऑर रिप्लेस द राईट पार्ट, याच्या पुढं मी ऑरचं वाक्य लिहू शकतो, कारण ही ऑरची जोडी सगळी ऑरची जोडी, नायदर नॉर आयदर ऑरची जोडी असते. मग ऑरचं वाक्य मी एका पाठोपाठ एक लिहू शकतो, मी ऑरचं वाक्य सुरुवातीला लिहू शकत नाही. एवढं तर मला कळलं. मला मी सीच्या नंतर काय लिहिणं गरजेचं आहे? ए. माझ्या जोडीत कुठेतरी सीच्या नंतर ए असलं पाहिजे, माझ्या जोडीत कुठेतरी सीच्या नंतर ए असलं पाहिजे. आता बघा इथं सीच्या नंतर ए कुठं कुठं आहे, आता बघा सीच्या नंतर ए कुठं कुठं आहे. सीच्या नंतर ए कुठं कुठं आहे बघूया बरं. सीच्या नंतर ए कुठं कुठं आहे, बघा सीच्या नंतर ए इथं एक आहे ना, सीच्या नंतर इथं एक ए आहे. आता इथं दिसण्याचं ऑप्शन आहे ना. मग बघा हे वाक्य कोणाबद्दल बोलतोय? हे ह्युमन आहे ना, ह्युमन बद्दल बोलतोय. म्हणजे अनहेल्दी ह्युमन्स कॅन अँड शुड बी. मग अनह्युमन्सनी, हे अनहेल्दी ह्युमन्सनी वाक्य सुरू झालं पाहिजे का? एनं तर वाक्य सुरू होणार नाही, ओनलीनं वाक्य सुरू होणार नाही, यूनं सुरू होऊ शकतं, यू रिपेअर ऑर, पण संदर्भच कोणाबद्दल आहे ते माहीत नाही, म्हणजे बीनं वाक्य सुरू करायला हरकत नाही. म्हणजे पहिल्यांदा वाक्यात बी आलं पाहिजे. बरोबर आहे, पहिल्यांदा वाक्यात बी किती जागा आहे? बघा पहिल्यांदा बी वाक्यात एकाच जागा आहे, पहिल्यांदा वाक्यात बी एकाच जागा आहे. हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे बी असेल आधी, बी असेल आधी, मग सी असेल वाक्य, बीच्या नंतर सी येईल, बी सी, you repair or replace the right part or you get the levels of fluids or chemicals back in balance only relatively. हा करेक्ट. म्हणजे काय येईल, बी येईल, सी येईल, बी येईल, सी येईल आणि मग ए आणि डी येईल आहे, याच्या नंतर डी लागेल. म्हणजे अशाही ट्रिक्स तुम्ही यूज करू शकता. किंवा कनेक्टर्स काय आहेत बाबा, ऑरचे कंजक्शनचे वाक्य आहेत, मग अँडने जोडलेले सगळे वाक्य येतं, किंवा सोलपरमन जोडलेले सगळे वाक्य येतं. तर ते सोलपरमनच्या नंतर, किंवा सोलपरमनचं तर येणार नाही पॅराजम्बलमध्ये, पण कंजक्शनवरती मात्र मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पॅराजम्बलमध्ये जसं टेन्स महत्त्वाचं आहे, पॅराजम्बलमध्ये जसं प्रोनाऊन्स महत्त्वाचे आहेत, पॅराजम्बलमध्ये जसं आर्टिकल महत्त्वाचे आहेत, तसं पॅराजम्बलमध्ये कंजक्शन्स आणि क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा क्रोनिकल ऑर्डर, क्रोनॉलॉजी जी असते, क्रम, त्या फार महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आणि क्रोनॉलॉजी तुम्हाला हे प्रॅक्टिसनं जास्तीत जास्त सोडवता येऊ शकतं. बाकी ग्रामरच्या आधारे जे काही सोडवता येतील त्याबद्दल आपण पाहतच आहोत. उदाहरणार्थ हे उदाहरण तुमच्यासमोर आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. हा पॉईंट तुम्हाला कळला असेल की ह्या कंजक्शननी वाक्य तुम्ही सुरू करू शकत नाही, या कंजक्शननी वाक्य तुम्ही सुरू करू शकता. चला पुढचा नियम बघा. आता काही गोष्टी, दोन समान दर्जाच्या गोष्टी जोडायच्यात बघा. समजा इकडे बघा, मी असं लिहिलं, इथं वाक्य लिहिलं मी, वाक्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट लगेच करून जातील. इथं वाक्य लिहिलं बघा, अँड गॉट अ कॅप ऑल्सो, असं एक वाक्य बघा. दुसरं, I went to my
फ्रेंड्स हाऊस किंवा माय फ्रेंड्स होम म्हणूया. आय वेंट टू माय फ्रेंड्स होम. बी वाक्य. सी वाक्य बघा. I got a bed there. असे 3 वाक्यात बघा. And got a cap also. I went to my friend's home. I got a bed there. बरोबर आहे. आता इथं हे पॉझिटिव्ह दोन गोष्टी बघा. एक तर पॉझिटिव्ह आहे, एक तर इथं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? अँड न पॉझिटिव्ह दोन गोष्टी जोडल्या जातात बघा. अँड न ह्या पॉझिटिव्ह दोन गोष्टी कशा जोडल्या गेल्यात? त्याला काय मिळाली? इकडं कॅप मिळाली. त्याला काय मिळाली? इकडं बॅट मिळाली. काय मिळाली? त्याला बॅट मिळाली. म्हणजे बॅट मिळणं त्यासोबत त्याला कॅप मिळणं, ह्या दोन गोष्टी पॉझिटिव्ह मिळाल्या त्याला. किंवा दोन निगेटिव्ह जरी असल्या तरी ते अँडने जोडू शकतात. मला पैसे बी नको आणि मला तुमचं प्रेम पण नको असंही चालेल. अशा कुठल्याही दोन पॉझिटिव्ह गोष्टी किंवा निगेटिव्ह गोष्टी या कंजक्शनने जर जोडल्या असतील तर ते वाक्य एकमेकांच्या समोर असले पाहिजेत. जसं की आय वेंट टू माय फ्रेंड्स होम अँड आय वेंट टू माय फ्रेंड्स होम कॉमा आय गॉट अ बॅट देअर अँड गॉट अ कॅप ऑल्सो. म्हणजे मला बॅट मिळाली, याच्यासोबतच ऑल्सो न दुसरं वाक्य मला जोडता आलं पाहिजे अँडचं. म्हणजे दोन गोष्टी, दोन कनेक्टर किंवा एका कनेक्टरने दोन समान गोष्टी जोडलेल्या असल्या पाहिजेत. त्याची एक पेअर तयार करता आली पाहिजे. मला ते तुम्हाला पुढे कळेल. काय जोड्या तयार करता आल्या पाहिजेत. कशाच्या जोड्या असतात? नॉट ओनली बट ऑल्सोने चांगलं वाक्य जोडलं म्हणजे दोन जोडले जाऊ शकतात. आयदर ऑरने दोन गोष्टी जोडता येतात. नायदर नॉर आहे, अँड आहे, मोर ओर आहे, ॲज आहे, ॲज वेल ॲज आहे, सिमिलरली आहे, लाईक वाईज आहे. अशा शब्दांनी काय करू शकता तुम्ही? दोन गोष्टी जोडलेल्या असू शकतात. भले या शब्दांनी कधी कधी वाक्य सुरू होणार नाही, पण यांच्यामुळं किमान दोन गोष्टी जोडलेल्या आपल्याला कळू शकतात. आणि मग तेवढं तरी पेअर जोडायची. बाबा सी सोबत डी जोडायचे. उत्तरामध्ये सी डी किती जागा हवे? तर उत्तरात सी डी एकाच जागा हवे. ते तुमचं उत्तर असू शकणार आहे. थोडक्यात काय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पेअर्स असणाऱ्या कंजक्शन तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. त्याच्या आधारे आपल्याला पॅराग्राफमधून, दिलेल्या पॅराग्राफमधून कोणत्याही पेअर्स पाडता येतात. आता ते प्रॅक्टिस होणार नाही. फक्त हे लक्षात ठेवा, कंजक्शन हे पॉझिटिव्ह आहेत. यांना दोन वाक्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लगेच कळू शकतात की एला बी जोडायचे बाबा, सीला डी जोडायचे बाबा, किंवा ईला एफ जोडायचे बाबा, जीला एच जोडायचे बाबा. कारण ते एकमेकांना कोऑर्डिनेट करणारे वाक्य आहेत. कोऑर्डिनेट करणारे वाक्य कशावरून कळतं? कारण ते कोऑर्डिनेट करणारे कंजक्शन त्यामध्ये वापरलेले असतात. हा एक नियम नंबर लक्षात ठेवा. तिसऱ्या नियमामध्ये नियम नंबर सी आहे. याच्यावर अजून उदाहरण आपल्याकडे नाही येतं, आपण पुढे घेणार आहोत प्रॅक्टिसमध्ये. ठीक आहे. पुढचा एक नियम बघा. आता कॉन्ट्रास्ट कंजक्शन म्हणजे बघा, विरुद्ध काही गोष्टी सांगितल्या असेल. उदाहरण बघा, मी इथं एक उदाहरण लिहितो. त्या उदाहरणाकडे बघा. ही हॅज, किंवा वाक्य आलं सुरुवातीला, बट नो वन रिस्पॉन्डेड. इथं एक वाक्य बघा, बी, I was walking yesterday night. I was walking yesterday night. तिसरं बघा, I shouted loudly. डी वाक्य बघा, someone tried to kill me. अशी वाक्य बघा. चार वाक्य बघा, but no one responded, I was walking yesterday night, I shouted loudly, someone tried to kill me. असे वाक्य बघा. बरोबर आहे. असे वाक्य आहेत. किंवा इथं थोडंसं बदलून काय लिहू शकतो मी? काय म्हणतात त्याला? ए रॉबर, दरोडेखोर, रॉबर ट्राय टू किल मी. असं एक वाक्य बघा. याला म्हणायचं कॉन्ट्रास्ट असणारी कंजक्शन आहे. बरोबर आहे. म्हणजे एखादी घटना घडते, त्याच्या विरुद्ध जाणारी दुसरी घटना घडते. कुठली घटना असू द्या, त्याच्या विरुद्ध जाणारी दुसरी घटना घडले असं पॅराग्राफमध्ये दिलेलं असतं. तर ह्या वाक्याकडे बघा, बट नो वन रिस्पॉन्डेड हे एक वाक्य आहे तुम्हाला. आय वॉज वॉकिंग येस्टरडे नाईट हे एक वाक्य. आय शाउटेड लाऊडली हे एक वाक्य. ए रॉबर ट्राय टू किल मी असं एक वाक्य बघा.
तर ह्या अशा वाक्यातून आपल्याला क्रम काय लागणार आहे तर नंतरचा विचार करायचा, पण आपल्याला किमान पेयर्स काय माहिती आहेत का बघायच्या. त्यामध्ये आपल्याला जसं सिमिलर पेयर्स आहे पाहिलं आपण आता पॉझिटिव्हच्या किंवा निगेटिव्हच्या, तशा काही कॉन्ट्रास्ट असणाऱ्या कंजक्शनच्या पेयर्स असतात. कॉन्ट्रास्ट म्हणजे एखादी घटना घडली त्याच्या विरुद्ध पुढची घटना घडते किंवा दाखवायची आपल्याला. जसं की इथं बघा, इथं तुमच्या काय लक्षात येतं बघा, इथं वाक्य असं आहे बघा, आय शाउटेड लाऊडली, आय शाउटेड लाऊडली, आणि इथं वाक्य बघा, बट नो वन रिस्पॉन्डेड आहे ना. म्हणजे ही क्रिया घडल्याच्या विरुद्ध ही क्रिया आहे ना, समजते तुम्हाला. आय शाउटेड लाऊडली बट नो वन रिस्पॉन्डेड म्हणजे मी मोठ्याने ओरडलो पण मला कोणी रिस्पॉन्स दिला नाही, माझा आवाज कोणी ऐकला नाही किंवा माझ्याकडे कोणी मदतीला आलं नाही. म्हणजे ह्या बटनं वाक्य सुरू तर होणार नाही तुम्हाला फिक्स माहिती, पण त्या बटला कॉन्ट्रास्ट करणारी कोणती गोष्ट आहे का वाक्यामध्ये ते आपल्याला शोधावे लागते. जसं की इथं मला कळलं आय शाउटेड लाऊडली, याचा कॉन्ट्रास्ट काय आहे तर बट नो वन रिस्पॉन्डेड हा आहे. म्हणजे कुठंतरी तुम्हाला उत्तरामध्ये सीच्या नंतर काय बघणं गरजेचं आहे रे, ए बघणं गरजेचं आहे. म्हणजे पेअरमध्ये तुम्हाला असं दिलं असेल, कधी ए सी असेल, कधी बी ए असेल, कधी बघा बी ए असेल आणि कुठेतरी मग सी ए असेल, तर तुम्हाला ह्यांचा विचार करायचाच नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट सी एचा विचार करायचा आहे पॅराग्राफमध्ये. का? कारण कॉन्ट्रास्टमधलं वाक्य मी ओरडलो पण कोणी रिस्पॉन्ड केला नाही, याला म्हणायचं कॉन्ट्रास्ट दर्शवणारी कंजक्शन्स, आणि कॉन्ट्रास्ट दर्शवणारी कंजक्शन सुद्धा आपल्याला पॅराजम्पल व्यवस्थित जोडता येऊ शकतं. आता राहिला प्रश्न पहिलं वाक्य करता प्लस क्रियापदाचं, की काय, आय वॉज वॉकिंग येस्टरडे राईज, मी काल रात्री चालत होतो, म्हणजे पहिल्यांदा बी तर आलं पाहिजे, बरोबर आहे. आता मग चालताना आधी प्रयत्न होईल त्याला मारण्याचा, मग तो ओरडेल आणि मग रिस्पॉन्स कुणी देणार नाही, असे घटना असल्या पाहिजे. त्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणतो आपण. चालत होता, कुणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तो मोठ्याने ओरडला, कुणीच रिस्पॉन्ड केला नाही, म्हणजे कुणी रिस्पॉन्ड न करणं हा कॉन्ट्राची गोष्ट नंतर चालली आपली. म्हणजे जाताना त्याला कोण करेन, रॉबर्ट ट्राय करेल लुटण्याचा, म्हणजे बीच्या नंतर डी असलं पाहिजे. मग बीच्या नंतर डी येताना नेमकी आधी ए लिहू का आधी सी लिहू, आधी ए लिहू का सी लिहू, करेक्ट, आधी सी लिहावं लागेल आणि मग याला ए लिहावं लागेल. याला म्हणायचं कॉन्ट्रास्ट दर्शवणारी कंजक्शन्स. ही वाक्य जर दिसली तर त्याच्या जोडी पाडायचं, लक्षात ठेवायचं, बाबा मला सीच्या नंतर ए लागणं गरजेचं आहे कारण कॉन्ट्रास्टमध्ये वाक्य आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते शब्द येऊ शकतात, बट, नॉट विथ स्टँडिंग, येट, डिस्पाइट, इन स्पाइट ऑफ, हावेवर, नन द लेस, नेव्हर द लेस. अशा कंजक्शननुसार सुद्धा तुम्ही वाक्याच्या पेअर, त्या दिलेले 4 वाक्य आहेत त्याच्या पेअर जोडू शकतात, पेअर पाडू शकतात, आणि ती पेअर कुठं वाक्यात बरोबर दिसते का त्याच्यावरून सुद्धा उत्तर तुम्ही काढू शकता. समजते का सांगा पोरांनो, समजते का. हाऊ टू मेक युअर सेंटेन्स सिक्वेन्सफुली और सिक्वेन्सफुल, तुमचं वाक्य तुम्ही सिक्वेन्सफुल कसं बनवू शकतात, तुमचे सेंटेन्सेस आहेत ते त्याचे रिअरेंजमेंट कशी योग्य करू शकतात. समजते का सांगा. हां, समजायला पाहिजे आहे की नाही आपल्याला. बघा पॅराजम्पल आपल्यासाठी सामान्य विद्यार्थ्यांसाठी नवीनच प्रकार आहे ना. हा काय आपल्या गावाकडल्या पोरांना अगोदर माहीत होता का, नाही, हे आता आलं आपल्याकडे पॅटर्न. कळलं का. तर हा पॉईंट सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवू का, कॉन्ट्रास्ट कंजक्शन कोणती असतात आणि कॉन्ट्रास्ट कंजक्शनवरती आपल्याला उत्तरं सोडवायची आहे. समजलं पोरांनो. पुढचा नियम बघा, हे असे लक्षात ठेवायचं. पुढचा नियम बघा 5. सामान्यपणे सामान्य विधान जनरल स्टेटमेंट आधी असतं व नंतर विशेष विधान पर्टिक्युलर स्टेटमेंट नंतर असलं पाहिजे. आता ह्याच्यावरती आपल्याला खूप सराव करावा लागेल. म्हणजे जे जनरल स्टेटमेंट आहे, जनरल स्टेटमेंट आहे ते आधी घ्यावे. जसं की बघा, बघा जनरल स्टेटमेंट हे पहिल्यांदा असलं पाहिजे आणि विशेष जे विधान आहे पर्टिक्युलर स्टेटमेंट. समजा आता मी काय म्हणलो, एका जागेवरती अनेक मुले होती, एका जागेवरती अनेक मुले होती, त्यातील रमेश, दिनेश, गणेश माझ्याकडे आले. म्हणजे कॉमन गोष्ट कोणती होती, अनेक मुलं तिथं होती आणि त्यातले रमेश, दिनेश माझ्याकडे आले, हे नंतरचं विधान असलं पाहिजे. आधी रमेश, दिनेश माझ्याकडे आले, तिथे अनेक मुले होते असं म्हणण्यापेक्षा काय, अनेक मुले तिथे होती, त्यातले रमेश, दिनेश, गणेश माझ्याकडे आले असं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे ब्रॉड वेचा जो मुद्दा आहे तो आधी घेतला पाहिजे आणि नंतर मग जो महत्त्वाचा मुद्दा, पर्टिक्युलर मुद्दा आहे तो नंतर आला पाहिजे. इन प्रॅक्टिस सेशन आय विल डेफिनेटली टेक सम एक्झाम्पल्स
आणि ते एक्झाम्पल्स घेतल्यामुळे तुम्हाला याचा जास्त सराव होईल. फक्त स्टेटमेंट काय लक्षात ठेवायचं, नियम नंबर 5, सामान्यपणे सामान्य विधान जे कॉमन स्टेटमेंट आहे ते आधी आलं पाहिजे आणि पर्टिक्युलर स्टेटमेंट जे आहे ते नंतर आलं पाहिजे. हा एक नियम इथे लक्षात ठेवा. नियम नंबर 6 क्रॉनिकल ऑर्डर. आता नियम नंबर 6 बघा, क्रॉनिकल ऑर्डर. आणि याच्यावरती आपल्याला याला फक्त एवढंच लिहू शकतो मी, क्रॉनिकल ऑर्डर. याला वेगळे काहीच नियम लावता येणार नाहीत, याला काही नियम लावता येणार नाहीत मला क्रॉनिकल ऑर्डरला. हा जो क्रम लावायचा आहे, कारण सगळ्यात जास्त प्रश्न ह्या ऑर्डरवरती असणार आहेत. जे काही याच्या व्यतिरिक्त कंजक्शनचे वगैरे प्रश्न असतात, वर्डिंगचे प्रश्न असतात, ते तुम्हाला मी सांगितले. म्हणजे जे स्टार्टिंग पॅराग्राफ आपण कशाने करू शकत नाहीत, एंडिंग पॅराग्राफ कशाने करू शकतो, जसं फायनलीनं ॲट लास्टनं एंडिंग करू शकतो, स्टार्ट कशाने करू शकतो, आहे ना. तसं ह्या क्रॉनिकल ऑर्डरच्या बाबतीत असा कुठलाही नियम नाही की बाबा हे आधी काय लिहिलं पाहिजे, कसं वाक्य लिहिलं पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासाठी एक काही उदाहरण देतो बघा. हे उदाहरण आहे बघा. बघा इथे एक वाक्य लिहितो मी तुमच्यासमोर, जर बारकाईने लक्ष देऊन ऐका की कसे असतं बघा. I saw everything at 6s and 7s. बरोबर आहे. बी वाक्य बघा. I visited her house. असं एक वाक्य बघा. सी वाक्य बघा. राधा इज माय फ्रेंड. डी वाक्य बघा. आय एंटर्ड हर हाऊस. असं वाक्य बघा. आता याची क्रोनॉलॉजी कशी लावायची बघा. वाक्य समजून घ्या. आय सॉ एव्हरीथिंग ॲट 6s and 7s. आय विजिटेड हर हाऊस. राधा इज माय फ्रेंड आणि आय एंटर्ड हर हाऊस. आता हे क्रम लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं वाक्य म्हणतं मी पाहिलं सगळं अस्ताव्यस्त होतं. मी दुसरं वाक्य म्हणलं की मी तिच्या घरी गेलो. तिसरं वाक्य होतं राधा माझी मैत्रीण आहे. चौथं वाक्य म्हणतं मी तिच्या घरात प्रवेश केला. बरोबर आहे का. म्हणजे ह्या वाक्याला क्रॉनिकली कसं लावायचं की याचा क्रम काय असला पाहिजे ते, याला काही चॅलेंज नाही पडवणार. याला कुठला असा एक पर्टिक्युलर नियम नाही. क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर ही फिक्स झाली. पहिल्यांदा काय की व्यक्ती कोण आहे, कुठं गेली, कशी गेली वगैरे सगळं असू शकतं. त्यांनी काय पाहिलं, ते काय पाहण्याच्या आधी त्यांनी प्रवेश करावा लागेल ना. म्हणजे ह्या वाक्याला जर घ्यायचं म्हणलं तर पहिल्यांदा मी काय घेईन रे, राधा इज माय फ्रेंड. पहिल्यांदा काय म्हणेन मी, राधा इज माय फ्रेंड. राधा माझी मैत्रीण आहे. म्हणजे पहिल्यांदा बोलताना मी सहज काय म्हणेन, राधा इज माय फ्रेंड. बरोबर आहे. मी असं म्हणू शकतो की नाही, आय विजिटेड हर हाऊस. सीच्या नंतर मी बी म्हणेन की मी तिच्या घरी गेलो होतो. बरोबर, मी तिच्या घरी गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर घरी गेलो म्हणजे तिच्या घरी गेलो पण घरात नाही घुसलो, आहे की नाही. घरी गेलो, तिच्या घरी गेलो म्हणलं घरात घुसतोच ना माणूस. घरी गेल्यावर घरात घुसतोच ना. पण घरी गेल्याच्या नंतर काय सगळ्याच रूममध्ये थोडं घुसतो लगेच. मग तिच्या मी घरी गेलो. बरोबर आहे का. असं वाक्य समजा. आता बघा आधी एंट्री करील का आधी सगळं अस्ताव्यस्त पाहिल मी. आधी मला एंट्री करावं लागेल ना. याच्यात एक वाक्य नसतं लिहिलं तरी चाललं असतं बघा. हे वाक्य लिहिलं नसतं तरी चाललं असतं बघा. एवढं 3 मध्ये शोधून घेतो. राधा इज माय फ्रेंड, आय एंटर्ड हाऊस, आय सॉ एव्हरीथिंग ॲट 6 and 7. बरोबर आहे का. मग मला सांगा आधी मी तिच्या घरात प्रवेश करेल का आधी अस्ताव्यस्त पाहिजे ते सगळं पडलेलं. आधी घरात प्रवेश करावं लागेल. साहजिकच तुम्ही काय म्हणता सर, आधी सीचं वाक्य घ्या ए, किंवा आधी आता हे क्रम बदलत तर आपण ए बी आणि सीचं म्हणून वाक्य. मग तुम्ही काय म्हणता सर, आधी बीचं वाक्य घ्या राधा इज माय फ्रेंड, मग सीचं घ्या आय एंटर्ड हर हाऊस, मग एचं घ्या का की आय सॉ एव्हरीथिंग ॲट 6s and 7s. बरोबर आहे. थोडक्यात क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर अशी असते. म्हणजे क्रमाक्रमाने पहिल्यांदा कोणती क्रिया घडली असेल, दुसऱ्यांदा कोणती, तिसऱ्यांदा कोणती आणि शेवटी कोणती क्रिया घडली असेल. याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत शिकवलेले सगळे मुद्दे यूज करू शकतात. पण शिकवल्यापैकी कोणताही मुद्दा त्याच्यामध्ये आला नसेल तर शेवटी मग मात्र तुम्हाला अंतिमतः त्या वाक्याचा अर्थ कळणं आणि क्रमाने कोणत्यानंतर कोणती घटना घडली असेल हे कळलंच पाहिजे. साधारणपणे TCS IBPSच्या पॅटर्नमध्ये सोपे प्रश्न असतात.
पण जर IBPSच्या SSC बँकिंगचे प्रश्न पाहिले तर मात्र तुम्हाला कंप्लीट त्याचा तितका सराव झाला असला पाहिजे तरच तुम्हाला पॅराजंबल सोडवता येईल. पण काळजी करू नका, आपल्याला उद्याच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये पॅराजंबल हे आरामात सुटणार आहेत. कळलं तुम्हाला? हे क्रॉनिकल ऑर्डर म्हणजे काय की कोणती घटना आधी घडली असेल हे आपल्याला शोधायचे. मग ते काळावरून शोधू शकता, नाम सर्वनामावरून शोधू शकता, आर्टिकलवरून शोधू शकता, बरोबर आहे का, किंवा कंजक्शनच्या पेअर टाकून सुद्धा शोधू शकता. पण यापैकी कोणतीच गोष्ट लागू नाही पडली तर मात्र तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल कसं, जरा इकडे बघा. फॉर एक्झाम्पल कसं, जरा इकडे बघा. इथं पण आहेत उदाहरण तसे, पण तुम्हाला मी एकदम आणखी एकदम लवकर कळेल असं एक उदाहरण घेतो. बघा हे वाक्य बघून घ्या. समजा इथं बघा, हे एक वाक्य बघून घ्या चांगलं. हे वाक्य चांगलं बघून घ्या की क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कशी लावायची. हे वाक्य काय म्हणतं, देन आय टूक हिम बाय द हँड अँड लेड हिम अक्रॉस द स्ट्रीट. I was going to the market when I saw a blind man trying to cross the street. He expressed his gratitude with folded hands. I walked across the blind man. या वाक्याला जरा वाचून घ्या. पहिल्या वाक्याचा अर्थ मराठीत सांगतो तुम्हाला, ज्यांनी सराव व्हावा म्हणून. पहिलं वाक्य म्हणतो, नंतर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांचा हात पकडला आणि त्यांना रस्ता क्रॉस करून दिला. बघा काय म्हणतंय, नंतर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांचा हात पकडला आणि त्यांना रस्ता क्रॉस करून दिला. अरे त्याच्या आधी काहीतरी घडावं लागेल ना. दुसरं काय वाक्य म्हणतो, आय वॉज गोइंग टू द मार्केट. मी मार्केटला चाललो होतो आणि तेव्हा मी एक पाहिलं, आय सॉ ब्लाइंड मॅन ट्राईंग टू क्रॉस द स्ट्रीट. एक आंधळा व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. साहजिकच ते पाहावं लागेल तेव्हा तर मदत करताना. तिसरं वाक्य काय म्हणतं, ही एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड विथ फोल्डेड हँड्स. त्यांनी मला हात जोडून माझा आभार मानले. आधी मदत करायला लागेल तेव्हा आभार मानले जातील ना. खाली चला. आय वॉक्ड अक्रॉस द ब्लाइंड मॅन. मी त्या ब्लाइंड मॅनकडे गेलो. अबे ब्लाइंड मॅनकडे तुम्ही तेव्हा जाता जेव्हा त्याला भेटताल किंवा त्याला पाहताल तेव्हा त्याला भेटताल ना. म्हणजे ह्या वाक्याचा सारासार विचार करता काय लक्षात येईल की एक माणूस आहे, मुलगा आहे, जो कुठेतरी चाललेला आहे. चालला असताना त्याला एक व्यक्ती, आंधळा व्यक्ती रस्ता क्रॉस करताना दिसतो. तेव्हा तो मुलगा त्या माणसाकडे जातो आणि त्यांना रस्ता क्रॉस करण्यास मदत करतो. आणि मदत क्रॉस झाल्याच्या नंतर तो आंधळा व्यक्ती हात जोडून त्याचे आभार मानतो. नॉर्मली असा क्रम असणं अपेक्षित आहे ह्या वाक्याकडं. मग जरा चेक करा बरं, पहिलं वाक्य कोणतं असलं पाहिजे. देन तर वाक्य सुरू असू शकत नाही, मी मगाशी सांगितलं तुम्हाला. मग आय वॉज गोइंग टू द मार्केट व्हेन आय सॉ अ ब्लाइंड मॅन. बघा इकडं पहिलं वाक्य कोणतं साहजिकच असलं पाहिजे. आय वॉज गोइंग, मी चाललो होतो रस्त्यानं, हे बीचं वाक्य पहिल्यांदा असलं पाहिजे. आय वॉज गोइंग टू द मार्केट व्हेन आय सॉ अ ब्लाइंड मॅन ट्राईंग टू क्रॉस द स्ट्रीट. बरोबर आहे का, तो रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता. मग काय केलं मी, आय वॉक्ड अक्रॉस द ब्लाइंड मॅन. मग ते पाहिल्याच्या नंतर त्या माणसाकडे, त्या आंधळ्या व्यक्तीकडे मी गेलो. म्हणजे बीच्या नंतर काय जोडलं पाहिजे तुम्ही, डी. कारण मी आधी तो रस्ता क्रॉस करताना पाहिल आणि नंतर त्या माणसाकडे जाईल ना, माणसाच्या दिशेने मी जाईल. आणि मग काय करेल, नुसतं जाऊन काय भजी खाईल का, नाही, त्या माणसाला मी रस्ता क्रॉस करण्यास मदत करेल. म्हणजे काय करेल मी, डीच्या नंतर देन आय टूक हिम बाय द हँड, हाताला धरून, म्हणजे डीच्या नंतर मी ए लावील. हाताला धरून मी त्याचा रस्ता पार करण्यास त्यांना मदत केली. आणि रस्ता पार करण्यात मदत केल्याच्या नंतर तो आंधळा व्यक्ती काय मानेल, आभार मानेल. देन ही एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड विथ फोल्डेड हँड्स. बरोबर आहे. याचाच अर्थ असा झाला की नंतर तो आभार मानेल, म्हणजे सीचं वाक्य शेवट असलं पाहिजे. याच्यावर काय कळलं पाहिजे तुम्हाला, उत्तर BDAC. बघा हे BDAC. आणि हा माझा मनचा प्रश्न नाही, हा CGL Tier 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. CGL Tier 1 मध्ये म्हणजे स्टाफ सिलेक्शनचे प्रश्न आपल्याकडे आता जसे तसे येणार आहेत, काळजी करू नका. म्हणजे इतक्या पद्धतीने तुमचा आता अभ्यास होणं गरजेचं पडणं, एवढ्या पद्धतीने अभ्यास होणं गरजेचं आहे. इतक्या बारीक बारीक मुद्दे तुम्हाला माहीत पाहिजे. तर शेवटी तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण यूट्यूबला ही सिरीज कंटिन्यू प्रॅक्टिसची ठेवणारच आहोत आणि बॅचमध्ये सुद्धा ते सिरीज तुम्हाला दिलेली आहे. बॅचमध्ये लेक्चर तर चालूच आहेत, काळजी करायची गरज नाही. म्हणजे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जरी ज्या विद्यार्थ्यांनी आपली 0 to Hero नावाची बॅच घेतली इंग्लिश ग्रामरची किंवा कॉम्बोची बॅच घेतलेली MPCची, त्या MPCच्या बॅचमध्ये सुद्धा आपण पॅराजंबलचे लेक्चर ॲड करणार आहोत. म्हणून तुम्ही जर MPCची बॅच घेतली असेल आणि तुम्हाला कुठेतरी खंत वाटत असेल, यार मी TCSची पण बॅच घ्यायला हवी होती, त्याच्यात सरांनी पॅराजंबल वगैरे घेतलंय, तर काळजी करू नका. TCS पॅराजंबलवाल्या असणाऱ्या मुलांच्या सोबतच MPC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी आपली बॅच
खरेदी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पॅराजंबलची ही पूर्ण सिरीज आपल्या त्या कोर्समध्ये ॲड होणार आहे, किंबहुना काही लेक्चर ॲडसुद्धा झालेले आहेत. काळजी करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. त्यासोबतच जर काही मुलांना SSCच्या ह्या पॅटर्नचे काही प्रश्नपत्रिका सोडवायचे असतील, याची एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली बघा. त्यामध्ये गणित पण आहे, सामान्य ज्ञान पण आहे, इंग्रजी पण आहे. म्हणजे पूर्ण SSC सीजल नावाची जी प्रक्रिया असते तुम्हाला ते भविष्यात कळली पाहिजे. त्याचा पॅटर्न काय असतो, त्या प्रश्नपत्रिका कशा असतात, ते आपल्याला सोडू शकतात का, त्याची उत्तर आपल्याला त्यात येऊ शकतात का, आणि आपण थोडं तरी डायव्हर्ट होणं गरजेचं आहे SSCकडं. त्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, स्पेशल सीजीएल टेस्ट सिरीज, ती आपण लॉन्च करत आहोत. इव्हन ती आपण लॉन्च केलेली आहे, तर ती जरूर करा. अतिशय नगण्य फीसमध्ये तुम्ही 50-60 पेपर सोडू शकता. प्रश्नपत्रिका सहित तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉल नंबरवरती कॉल करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला हा जो मुद्दा होता की क्रोनिकल ऑर्डर कशी लावली पाहिजे, का जी घटना पहिल्यांदा घडेल ती आधी आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे फायनलीने कधी सुरू होणार नाही, अँडने तर कधी सुरू होणार नाही. समजलं का? अशा छोट्या छोट्या गोष्टी पण या क्रोनिकल ऑर्डरच्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का? अजून आपण याच्यातले काही उदाहरणं सोडू शकतो जेणेकरून आपला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ज्याला आपण असं म्हणतो. हा आपण सोडवला प्रश्न. हा प्रश्न आपण सोडवला फायनलीचा. हा आता बघा ही क्रोनिकल ऑर्डर बघा. चला आपलं बरं झालं, लगेच प्रश्न आपल्या समोर आहे बघा. आपल्यासमोर लगेच प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे? प्रश्न चेक करून घ्या. प्रश्न काय बघा. ऑर्डर जोडायची आपल्याला. ही लिव्ड इन अ स्मॉल हाऊस नियर द मेन रोड ऑफ अ विलेज. सर्वनामाने वाक्य सुरू होत नसतं, सुरू होऊ शकतं जर वाक्यात नामाचा संदर्भ येऊन गेला नसेल. आणि जर नाम येऊन गेला असेल तर मग सर्वनामाने सुरू होणार नाही. बघूया ही नेमकी रमेश आहे का, दिनेश आहे का, गीता आहे का, सीता आहे का, रमेश आहे का, कोण आहे आणखी? सीता तर असणार नाही. मग इथं ही आहे, इथं सुद्धा नाम नाही आहे, इथं सुद्धा तुम्हाला कुठलं नाम नाही आहे, इथं सुद्धा तुम्हाला म्हणजे ही कोणासाठी आलाय ती दिलेलं नाही आहे. याचा अर्थ ही न वाक्य सुरू असू शकतं. पण आता आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर पाहावं लागेल. नाही याच्यात कंजक्शन आहे, दिसतात व्यवस्थित आहेत कंजक्शन सुद्धा, पण आता हे वाक्य आपण क्रोनॉलॉजिकलच बघूया. ही लिव्ड इन अ स्मॉल हाऊस नियर द मेन रोड ऑफ ए विलेज. As both he and his wife worked hard, they made a small fortune. But one thing caused them great sorrow. They had no children. After he got married, he started a tailor shop. जरा बघा बरं वाक्य ही सगळी वाक्य बघा बरं. पहिले काय म्हणतो, तो एका छोट्याशा घरात राहायचा. एका गावाच्या जी काय गावाचा रोड आहे त्या रोडच्या कडेला एका छोट्या घरात तो राहायचा. दुसरं वाक्य म्हणतो तो आणि त्याची बायको खूप मेहनत केली त्यांच्या दोघांनी मिळून आणि आपलं छोटंसं एक घरकुल बनवलं. तिसरं काय म्हणतंय, पण त्यांना एक दुःख होतं की त्यांना मुलं नव्हते. आणि चौथं वाक्य म्हणतंय लग्नाच्या नंतर त्याने टेलरिंगचं शॉप टाकलं. आता मला सांगा, त्यांना मूळ बाळ नव्हतं. हे दुसरं वाक्य काय म्हणतं, तिसरं वाक्य काय म्हणतं, त्यांना मूळ बाळ नव्हतं आहे ना, त्यांना दे हॅड नो चिल्ड्रन, त्यांना मुलं बाळ नव्हतं. अबे मुलं बाळ होण्यासाठी त्याला लग्न तर आधी करावं लागेल का नाही? एवढं तर कॉमन आहे ना, का बिना लग्न करताच मुलं बाळ होतात? ते होतात, पण ते अनैतिक गोष्टी झाल्या. आपल्या नैतिकतेच्या गोष्टीत आपण काय विचार करणार की आधी लग्न व्हावं लागेल मग मुलं बाळ व्हावं लागतील का? कधी असं पाहिलं बाबा, काय नाव आहे सर? सुरेश. लग्न झालंय का? नाही झालं सर. मग किती मुलं आहेत तुम्हाला? नाही का थोबडी देणार तो. पहिल्या उत्तरात मी सांगितलं माझं लग्न झालं नाही, मग तिसरा प्रश्न काय मूर्खपणाचा होणार का नाही? किती मुलं आहेत तुम्हाला? सेम प्रक्रिया काय की तो एका घरात राहतो आहे, गावच्या रस्त्याच्या शेजारी घरात राहतोय. आधी लग्न करावं लागेल मग मुलं बाळ होतील, एवढं तर फिक्स झालं. मग ही लिव्ड इन अ स्मॉल हाऊस नियर द मेन रोड ऑफ विलेज. हे उत्तर एक येऊ शकतं आपल्याला, हरकत नाही. उत्तरात एक सुरुवातीला येऊ शकतं बघा. ॲज बोथ ही अँड हिज वाईफ वर्क हार्ड. अबे ही अँड हिज वाईफ बघा, तो आणि त्याची बायकोनी खूप मेहनत घेतली. ही गोष्ट कधी घडेल? लग्नाच्या नंतर घडेल ना. म्हणजे दुसऱ्यांदा दोन वाक्य येणार नाही, तिसऱ्यांदाही दुसरं वाक्य येणार नाही, तिसरं वाक्य येणार नाही कारण लग्नच नाही त्या वाक्यात. चौथं वाक्य काय म्हणतं, आफ्टर ही गॉट मॅरिड ही स्टार्टेड अ सेलर शॉप. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर त्याने एक दुकान टाकलं. म्हणजे मला एकच्या नंतर कोणतं वाक्य येणं गरजेचं आहे? 4. एकच्या नंतर 4 वाक्य येणं गरजेचं आहे. एकच्या नंतर 4 किती जागा आहे बघा, एकच्या नंतर 4 एवढंच जागा आहे, बरोबर. आणि मग एकच्या नंतर 4 असेल तर मग ते कष्ट करतील आणि शेवटी त्यांना दुःख असेल की आपल्याला मूळ बोल नाही. म्हणजे 14-21 हा तुमचा क्रम लावणं अपेक्षित आहे. 14-21 14-21 कसा? काहीतरी चुकलं, बरोबर काहीतरी चुकलं आपलं. चेक करा बरं काय चुकलं. चुकू बी शकतं ना, काहीतरी चुकलं. पण आपल्या ही लिव्ड
बट वन थिंग नाही, आफ्टर ही गॉट मॅरिड नाही, ही लिव्ड इन अ स्मॉल, पहिल्यांदा एक तर आलंच पाहिजे, बरोबर आहे. आफ्टर ही गॉट मॅरिड, हां आफ्टर ही गॉट मॅरिड ही स्टार्टेड टेलर शॉप, म्हणजे पुन्हा 4 असलं पाहिजे. 1 आणि 4ची जोडी बघा बरं, इथं 1 आणि 4 नाही, इथं 1 आणि 4 नाही, इथं 1 आणि 4 नाही, इथं 1 आणि 4ची जोडी फक्त एकच आहे. मग 1 आणि 4च्या नंतर यायला पाहिजे नंबर 2चं वाक्य, ॲज बोथ ही अँड हिज वाईफ, म्हणजे 2चं वाक्य येईल. आणि मग 3रं वाक्य येईल, शेवटला त्यांना गिल्ट आहे की त्यांना मुलं बाळ नाहीत, म्हणजे 14, 23 हा क्रम लागणं गरजेचं आहे. म्हणजे यावेळेस काय केलं आयोगाने, ABCD देण्याच्या ऐवजी 1, 2, 3 दिलं आहे ना. तो आहे, तो एका छोट्याशा घरात राहत होता. लग्न झाल्याच्या नंतर एक टेलरचं शॉप टाकलं. त्याच्यानंतर त्यानं आणि त्याच्या बायकोने मेहनत घेऊन स्वतःचं आपलं फॉर्च्यून म्हणजे घरदार किंवा कुटुंब आपलं तयार, किंवा फॉर्च्यून म्हणजे आपला संसार पुढे चालू केला. पण शेवटी त्यांना एक दुःख होतं की त्यांना मुलं नव्हते, म्हणजे मुलं नसणं आणि त्यांचं ग्रीप, दुःख, ही शेवटची घटना असली पाहिजे. याला म्हणायचं क्रॉनिकल ऑर्डर, याला म्हणायचं क्रॉनिकल ऑर्डर. हा माझ्या मनचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न सुद्धा CHSL Tier 1 मध्ये हा प्रश्न विचारला होता 2022 मध्ये. कळलं का? म्हणजे पॅरा जंबल शिकणं हे किती सहज आहे लक्षात ठेवायचं. क्रॉनिकल ऑर्डरसाठी मात्र प्रॅक्टिस लागेल, ते वाक्याचा अर्थ कळला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. बघूया याच्यात आणखी काही आपल्याला उदाहरण सोडवता येतात का, बघूया याच्यात आणखी काही उदाहरण आपल्याला सोडवता येतात का. विनय पाठकचं उदाहरण मगाशी सोडून दिलं मी. बघा ह्याच्यात सुद्धा क्रॉनिकल ऑर्डरच आहे, बघा ह्या सुद्धा वाक्यात क्रॉनिकल ऑर्डरच आहे. बघा मी सांगितलं ह्याच्यात तुम्हाला ट्रिक्सचं वाक्य सुटेलच बरं का. मी सांगितलं तुम्हाला बटनी वाक्य सुरू करू शकता का तुम्ही, कधी बटनी वाक्य सुरू करू शकत नाही, म्हणजे तुम्ही येणं वाक्य सुरू करू शकत नाही. सांगितलं तर ट्रिक्स मागाशीच, बटनी वाक्य आहे म्हणजे येणं वाक्य सुरू होणार नाही, येचं वाक्य सुरुवातीला येणार नाही, एक ऑप्शन बोंबलला, बरोबर का. तुम्हाला हे सांगितलं होतं का आधी इंडिफिनाइटचं वाक्य आलं पाहिजे, माहिती आहे का तुम्हाला. आधी इंडिफिनाइटचं, मी तर समोन इंडिफिनाइट आहे बघा, समोन काय इथं इंडिफिनाइट आहे. मग समोनचं वाक्य सुरुवातीला घेऊ शकता का, बिलकुल घेऊ शकता. जसं ॲनचं वाक्य घेऊ शकता तसं समोनचं वाक्य घेऊ शकता, म्हणजे सुरुवातीला डी असलं पाहिजे. आता सुरुवातीला डी इथं पण नाही, सुरुवातीला डी इथं पण नाही, झालं उत्तर तुमचं. आता मग ह्याचा क्रम जर आता प्रॅक्टिस करतोय म्हणलं, क्रम बघा. समवन नोटेड रिसेंटली दॅट प्रेझेंट डे बेबीज आर पेक्युलरी लाऊड थ्रोटेड. आता बघा बेबीज बद्दल बोलते वाक्य, बेबीज म्हणजे डीच्या नंतर आपल्याला काय जोडणं गरजेचं आहे, बेबीज बद्दल बोलते. मग दे लुक स्वीट अँड इलिजंट, दे लुक स्वीट अँड, हे ते छान दिसायला छान दिसतात बेबीज, म्हणजे हे दे कोणासाठी वापरलंय मी, या बेबीजसाठी वापरलंय. मग बेबीजसाठी जर दे वापरला असेल तर या डीच्या नंतर देचं वाक्य आलं पाहिजे सी, मग डीच्या नंतर सी. दे लुक स्वीट अँड इलिजंट बट द मोमेंट दे ओपन देअर माउथ दे लेट आउट अ शॅटरिंग व्हॉल्यूम ऑफ साऊंड. आता पुढे बघा, पुढचं वाक्य काय पाहिजे, आधी स्कूलचं वाक्य येईल का आधी बटचं वाक्य येईल. मग स्कूलचं वाक्य येईल, स्कूल टीचर ट्राय टू देअर बेस्ट फ्रॉम द अर्ली इयर्स बाय ऑर्डरिंग सायलन्स एव्हरी फ्यू सेकंड इन द क्लास बट इट डज नॉट अपिअर टू हॅव एनी इफेक्ट ऑन द चिल्ड्रन. शाळेमध्ये कितीतरी वर्षापासून सर बोंबलत आलेले आहेत, सायलन्स सायलन्स सायलन्स, पण त्याचा पोरावरती काहीही परिणाम होत नाही. मात्र त्याचा पोर बघा, हे कॉन्ट्रास्ट सेंटेन्स आहे बघा, मग अशी जे कॉन्ट्रास्ट कंजक्शन शिकवले ना, स्कूल टीचर ट्राय टू देअर बेस्ट फ्रॉम द अर्ली इयर्स बाय ऑर्डरिंग सायलन्स एव्हरी फ्यू सेकंड इन द क्लास, हे एक स्टेटमेंट आहे बघा. आणि या स्टेटमेंटचं कॉन्ट्रास्ट पुढे दिलंय बघा वरती बटनं, मग बटचं वाक्य याला जोडलं पाहिजे, म्हणून ते असलं पाहिजे BA, मग असलं पाहिजे BA. याला म्हणायचं क्रॉनिकल ऑर्डर, याला म्हणायचं क्रॉनिकल ऑर्डर. पण हे आपल्याला या बटवरून सुद्धा सोडवता येऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला पॅराजंबल नावाची संकल्पना कळायला लागलेली आहे का. मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की जरूर तुम्ही SSCकडे थोडंसं वळा, तुम्ही SSCचा पॅटर्नचा अभ्यास करायला सुरुवात करा. इंग्लिश काही टेन्शन घेऊ नका, इंग्लिश जिंदाबाद आवनकर सर, आपल्या SSC पॅटर्नकडं तुम्ही थोडंसं वळत चला. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा SSC पॅटर्नची टी सिरीज जॉईन करून बघा, आपल्याकडे आहे अतिशय कमी किमतीत तुम्हाला TC पॅटर्न आहे, SSC पॅटर्नची टी सिरीज उपलब्ध करून देत आहोत. कमी कमी व्हॅल्यूमध्ये आहे, 50-60 पेपर तुम्ही आरामात सोडू शकता. सगळ्यांची उत्तर तालिका एक्सप्लेनेशन सहित त्यामध्ये आपण दिलेली आहे, चेकआउट. ठीक आहे, चला अजून काही उत्तर आपण याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा हे सुद्धा क्रॉनिकल ऑर्डरचं वाक्य आर्टिकलवरून बी सोडवता येईल, हे सुद्धा क्रॉनिकलचं उदाहरण आहे, पण हे आर्टिकलवरून सुद्धा सोडवता येईल किंवा कंजक्शनवरून सुद्धा सोडवता येईल. बघा मोर ओव्हर अँड मोर ओव्हर यानं काय केलं जातं, दोन समान दर्जाची वाक्य जोडली जातील, बरोबर आहे. किंवा त्या वाक्याचा कर्ता कोणता रे,
द सेंटर ऑफ सायन्स अँड एन्व्हायरमेंट CSE. बघा आधी फुल फॉर्मचं वाक्य असलं पाहिजे, नंतर मग शॉर्ट फॉर्मचं वाक्य असलं पाहिजे. पण इथं एकाच वाक्यात फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म दिलाय, म्हणजे पहिलं वाक्य हे असलं पाहिजे. याच्यात फुल फॉर्म आहे द सेंटर ऑफ सायन्स अँड एन्व्हायरमेंट, सेंटर ऑफ सायन्स अँड एन्व्हायरमेंट, सेंटर ऑफ सायन्स अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म एकत्रच दिलाय, म्हणजे आपलं मूळ वाक्य सीचंच पहिलं असलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता सीचं पहिलं वाक्य पाहिजे, सगळे सीचे वाक्य पहिले, तर असंही कळतं आपल्याला सी 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 सगळे सीचं पहिलं वाक्य असलं पाहिजे. चला एवढं तर कळले. मोर ओव्हरनं 2 समान दर्जाचे वाक्य जोडले पाहिजेत. मोर ओव्हरनं 2 समान दर्जाचे वाक्य जोडले पाहिजे. मोर ओव्हर द सायंटिस्ट अंडर द सुपरविजन्स ऑफ इट्स डिरेक्टर also monitors the environment to learn about the levels of toxins in our ecosystem. असं एक वाक्य. द इन्स्टिट्यूट डज रिसर्च. बघा हे कशा बाबतीत रे हां, द इन्स्टिट्यूट डज रिसर्च अबाउट एअर वॉटर सॉइल अँड अदर टाइप्स ऑफ पोल्युशन. पोल्युशनच्या बाबतीत आहे. पोल्युशनच्या बाबतीत आहे का दुसरं काही खाली नाही. हे तर सीचं वाक्य. द फार्मर्स इन द USA ऑफन सेंड देअर सॉइल सॅम्पल्स टू लॅबोरेटरी टू चेक इट्स फर्टिलिटी. हां बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सीच्या नंतर काय लागणं गरजेचं आहे. द इन्स्टिट्यूट डज CAB आणि D. हां म्हणजे सीच्या नंतर काय लागेल A लागेल, कारण इन्स्टिट्यूटबद्दल बोलतोय ना वाक्य आपण. द इन्स्टिट्यूटबद्दलच वाक्य बोलतोय, मग द इन्स्टिट्यूटबद्दल हे सांगेल. आणि समान दर्जा आहे ना, इथं रिसर्चचा समान दर्जा आहे, त्याच्यासोबत B वाक्य जोडलं जाईल मोर एवरनं, आणि त्याच्यानंतर शेवटी D वाक्य जोडलं जाईल. द फार्मर्स इन द USA ऑफन सेंड देअर सॉइल सॅम्पल्स टू लॅबोरेटरी टू चेक इट्स फर्टिलिटी. म्हणजे उत्तर असलं पाहिजे CABD. हां सी आधी आलं पाहिजे, कारण हे रिसर्च करतात त्याच्यामध्ये, म्हणून हे तिकडे पाठवतात. याचा अर्थ CABD हे पहिलं उत्तर याच्यामध्ये आलं पाहिजे. याला म्हणायचं क्रोनिकल ऑर्डर. याला काय म्हणायचं क्रोनिकल ऑर्डर, की कोणती घटना आधी घडली असेल, कोणती घटना नंतर घडली असेल. अजून काही उदाहरण आपल्याला सोडता येतात का बघूया. पण तसे आपल्याला भरपूर उदाहरणं सोडायचे आहेत पोरांनो, तसे आपल्याला भरपूर उदाहरणं सोडायची आहेत. या सेशनमध्ये आपण म्हणजे आता सराव चालूच आहे आपला, तर या सेशनसाठी मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया कळल्या असतील. मागच्या सेशनमधल्या हे आयडिया तुम्हाला कळल्या असतील, या सेशनमधले सुद्धा आयडिया तुम्हाला कळल्या असतील, आणि सरावसुद्धा झाला असेल. नेक्स्ट सेशनमध्ये अजून आयडियाच वेगळ्या आयडिया घेऊन येऊन, अजून वेगळ्या आयडिया कशा शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म किंवा सर्वनाम, नाऊन यांची उदाहरणं आपण सोडण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो पॅराजंबलबद्दल तुम्ही कसलीही अडचण असेल तरी काळजी करू नका, कारण आताशी आपण सुरुवात केलं आहे. पुढं जसं जसं जाऊया आपण तसं प्रॅक्टिसनं आपल्याला हे अतिशय परफेक्शनकडे जाता येऊ शकतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असे जे आपल्याकडे म्हटलं जातं. सो लेडीज अँड जेंटलमन, या सेशनमध्ये आपण काही उदाहरणं आणि काही रूल या पॅराजंबलचे पाहिलेले आहेत. आय होप दॅट तुम्हाला ते चांगले समजले असतील, उमजले असतील. याच्यासोबतच आणखी पुढचे काही प्रश्नावलीचा विचार आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. तुर्तास इथं आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक आवंतकर सर नेहमी तुमच्या सोबत आहे. टिल देन टेक केअर अँड हॅव अ व्हेरी व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ यू. सी यू सून. बाय बाय.